सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मात्र तेवढी ताकद नव्हती फटक्यामध्ये. चांगला थ्रो. धावसंख्या 2. 3 बॉल 2. कसला आवाज आहे? कसला आवाज आहे? पब्लिकचा. ओके ओके येस. क्राऊड म्हटलं वावदू आला की काय. चला राईट आर्मवर द विकेट. पुढचा चेंडू परम खाली राहतोय. बघूया पंचांचा इशारा या ठिकाणी. बायच्या रूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव. धावसंख्या 4. 3 षटकांचा सामना आहे. 3 धावा आहेत टोटल. जर आपण पाहिलं तर बॉल झालेले आहेत 4 बॉल 3 रन 1 विकेट. विनायक देखील आता खूप रिलॅक्स असेल. गेले 5-6 दिवस कोणीच झोपलेले नाहीत. मेहनत, खेळाडू, टीम पोचतील, कशा पद्धतीने स्पर्धा होईल. मात्र थोड्या वेळानंतर रिलॅक्स होणार आहे सगळे. ओ व्हॉट अ डील एव्हरी. दॅट्स अ ब्युटी ऑफ कटर बॅट आणि चेंडूचा कुठलाच संपर्क नाही. फलंदाज परमचा जर कनेक्ट झाला असता निश्चितपणे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा चेंडू सरळ आला असता. ज्या प्रकारची त्याची बॅकलिफ्ट होती. स्विंग ऑफ द बॅट आपण पाहिला. स्विंग अँड मिस. चेंडू डॉट निर्धाव. धावसंख्या 5 चेंडू 1 गडी बाद 3. बघा शिवतेज भिंगवली या संघाकडे देखील खूप चांगल्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे. तर आज एक संघ असा खेळतोय जो नॉनस्टॉप सर्व मॅचेस जिंकतोय. पहिला सामना देखील या संघाने खेळला बरोबर 11:26 आणि आज सलग 1, 2, 3, 4 मॅच जिंकला. तर 5व्या सामना सलग खेळतात फायनलचा. शिवप्रतिष्ठान महाप्र आलेल्या सर्व महिला वर्ग यांचं देखील हार्दिक स्वागत. हॉस्टनच्या बाहेर आहे का बघूया. पंच या ठिकाणी वळतायत आणि दाखवतायत वाईड. एक अवांतर धाव आणि या वाईडने धावसंख्या 4. 1 to go. सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि श्रीषा देखील आमची आलेली आहे. चकुली श्रीषा. आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे. मात्र तितकंच चांगलं प्रॉपर टायमिंग एकदा पूर्ण केलं. मिस फिल्डिंग मध्ये 2 धावांसाठी परत आहेत आणि या 2 धावांनंतर परत येणार का मात्र पाहणं गरजेचं आहे. 4 आणि 2 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 1 गडी बाद. शिवतेज भिंगोली विरुद्ध महाप्र. दुश्मन के छक्के छुड़ाए हम इंडिया वाले. लेकिन यहां पर क्रिकेट का एक बड़ा संग्राम चल रहा है. पहली गेंद लेग स्टंप पर
पुढचा चेंडू पहिल्यांदा या ठिकाणी पाहतोय, पूल केलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी येणार आणि झेल सुटला, प्रयत्न फसला. ही कॅच सुटली आहे की मॅच सुटली आहे की सतीदेवी चषकावरचं हे नाव कोरलेलं सुटलं हे तर वेळ दाखवणार. धाव संख्या 11. देखिए बहुत ही बढ़िया कैच हो सकता था लेकिन कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दमा टूटा. बनाना है तो हौसला आपको बुलंद करना होगा. होता है ऐसे कभी कभी बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. केवल DDLJ का डायलॉग नहीं है लेकिन क्रिकेट में बहुत बार हमने देखा इसी तरह का ये माहौल बनता है. मतलब डाव्या यष्टी बाहेर खूप वाईड आहे. पंचांचा इशारा वाईड. धाव संख्या 13. सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होत आहेत, यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व पालेगावच्या प्रथम नागरिक पोलीस पाटील वैशाली माळी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पालेगावच्या प्रथम नागरिक पोलीस पाटील सन्मान्य वैशाली माळी यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसा विचार केला जातोय कोणाला कुठे उभं करायचं आहे, कशा पद्धतीने. धाव संख्या 13. पोलीस पाटील पाले यांच्या आपण पाहतो या ठिकाणी वैशाली माळी यांच्या ठिकाणी शुभम नागती पेवेकोण. पुढचा चेंडू ओ हो 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 वाईट. पुन्हा एकदा मला वाटतं श्रवण कॅमेरामॅन तुझी शिडी लावून तिथे उभं राहावं लागेल फटका खेळण्यासाठी. आणि वाईड अवांतर धाव. धाव संख्या 14. बघा सकाळपासून हा एकमात्र संघ आहे महाप्रचा जो या ठिकाणी 10:15 आला आणि आतापर्यंत कंटिन्यू मॅच खेळतोय. सगळ्या मॅच जिंकलेत आतापर्यंत 4 आणि फायनलला पोहोचलेले आहेत. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय बॉडी लँग्वेज वेगळी थोडीशी, ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता मात्र जितका असं चांगला टायमिंग करत नाही, खाली राहिला फटका एकदा पूर्ण करता कॉल करतात 2 धावांसाठी. मात्र या ठिकाणी हो 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 बघा लक्ष बघा काय आहे याचं. हा युवा खेळाडू आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने आपल्याला ट्रॅक अँड फील्ड अथलेटिक्स मध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं भालाफेक मध्ये. धाव संख्या टोटल 15. 4 बॉल झालेले आहेत. अभिनव बिंद्रा बरोबरच गगन नारंग ज्यांनी 100 मीटर एअर रायफल पिस्तूल मध्ये जर आपण पाहिलं तर बीचिंग ऑलिम्पिक लक्ष कसं असलं पाहिजे ते अर्जुनाप्रमाणे असलं पाहिजे. एक डायरेक्ट थ्रो केला होता मात्र धाव काय घेऊ शकले नाही. धाव संख्या 1 ने पुढे. एकूण 15.
राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू स्ट्राईकला परम. हवेमध्ये उंच खेळलेला फटका, मात्र सावकाश, काळजी घ्या. संख्या 16 16. थँक्यू डीजे यश. गोलंदाजी करणारी सज्ज होतोय पुन्हा एकदा राहुल. स्ट्राईकला परत. टोटल धाव संख्या 16. ओहो, it's another cracking delivery, but not exactly middle it by batsman Param. It's a dot delivery at the end of the second over. Score remains as it is. Loss of 1 wicket. 16. धाव संख्या 16. 16 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर. फिर चलते हैं एक बार यश डीजे के पास. यश. नहीं मारना कॅमेरा मारना. थँक्यू, धन्यवाद. हे गाणं सध्या खूप चांगलं फेमस झालेलं आहे. नक्कीच उद्या आपल्याला पालेकोणच्या जल्लोषामध्ये कार्यक्रमात पाहायला मिळेल नृत्याच्या रूपात. धाव संख्या 16. शेवटचा निर्णय षटक. प्रणय. पहिला चेंडू या ठिकाणी ओव्हरपिच बनवलेला आहे. चेंडू आता काळू कर्नलला. एक धाव पूर्ण करताय चेंडूवर. चेंडू फेक होईपर्यंत परम त्या ठिकाणी येतोय 2 धावांसाठी. धाव संख्या 18. 18. 5 बॉल निर्णायक. 5 बॉल मधले ते 10 किंवा 12. अंतिम सामना. गेले 15 वर्ष मी मंडणगड मध्ये, दापोली या परिसरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कॉमेंट्री करते रत्नागिरी जिल्ह्यात. पण पहिल्यांदा एखादी स्पर्धा 2 दिवसाची 4 वाजता फायनल सुरू होते. हे पहिल्यांदा घडतंय आणि विशेषतः मंडणगड मध्ये पहिल्यांदा घडतंय. बिमार नो. अजून एक जर बिमार आला तर बॉलरचा पॅकअप 1 प्लस 9च्या माध्यमातून 2 धावा आणि या 2 धावांनी धाव संख्या 20. 13 तारखेला पुन्हा एकदा आम्ही येणार आहोत चालकोबा पालेची स्पर्धा कव्हर करायला आणि 14 तारखेला जन्नी माता पाले खालची आई त्यांची देखील. मात्र सतीदेवी क्रिकेट संघ पालेकोण यांच्या सर्व आयोजक आणि संयोजकांचे आभार. ज्या प्रकारे ही स्पर्धा यशस्वी करताना काल 10:38 पहिला बॉल पडला. आज 11:26 आणि फायनल बघा बरोबर 4:04 सुरुवात. त्यामुळे श्रेय पाहिलेलं. कारण मला आठवतं मी सतीदेवी चषकासाठी या ठिकाणी आलो होतो तेव्हा काळोखामध्ये जवळपास प्राईज डिस्ट्रीब्युशन झाला होता. त्यावेळेस सुनील माळी देखील होते आणि आज कामानिमित्त ते इथे उपस्थित नाहीत. मात्र त्यांना देखील काल आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावर्षी कुडमी चषकाच्या निमित्ताने देखील ते नक्कीच नॉर्थ साईडला होते कामानिमित्त. तर आज या स्पर्धेच्या निमित्ताने ते लाईव्ह पाहत असेल तर तुमचं देखील सुनीलजी हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. पुढचा चेंडू लो फुलटॉस. चेंडू खेळून काढलेला आहे लॉंगॉनला. एकदा पूर्ण होतं मिसफिल्डिंग आणि मिसफिल्डिंगचं रूपांतर फंबल झालंय. मात्र गॅम्बल होता कामा नये. 2 22. कारण 22 या आकड्याला 1992ला वेगळं रूप प्राप्त झालं ज्यावेळेस बेन्सन हेजेस वर्ल्ड कप होता आणि पाऊस पडला खूप. 20 वर्षानंतर दक्षिण आफ्रिका संघाला
वर्णद्वेषानंतर क्रिकेट खेळायला संधी मिळाली, पावसामुळे अडथळा व्यत्यय आला आणि त्यानंतर डकवर्थ लुईसचा नियम आला. फुल टॉस मात्र थोडस वरती लागला, बॅटच्या बरोबर मधोमध नाही. बघा किती युवा खेळाडू आहेत. ही प्रतिभा, ही गुणवत्ता आहे. आपल्या मनामध्ये अशी आकांक्षा असली पाहिजे, महत्वाकांक्षा, कि मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. आणि अशा प्रकारच्या बांधा मारावून खेळूनच आपण देखील पाहिलं आपल्या परिसरामध्ये खेळाडू मोठे झालेले आहेत. या संपूर्ण सीझन मध्ये पाहिली तर पहिली स्पर्धा उन्हाळ्यामध्ये 8-9ला पुन्हा एकदा पनळीला, त्यानंतर धामणी, त्यानंतर पुन्हा एकदा मांदिवली, चिंचगड, केशीपाटा. पुढचा चेंडू लो, फुल टॉस हवेमध्ये उंच उडालेला आहे आणि व्हॉट अ कॅच. आत्ताच मी गुणवत्तेबद्दल बोललो, प्रतिभेबद्दल बोललो आणि आपली गुणवत्ता काय आहे हा खेळाडू दाखवतोय. याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात जोश, याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात संघर्ष. 24-24 बॉल किती वाजतो. थँक्यू. चला, गुलाबी साडीचे सध्या सगळे फॅन झालेले आहेत. चला, नवीन फलंदाज आता येतोय सुदेश. रोशन सुदेश ना, सिद्धेश. अजून एक बिंगवलीचा हा युवा खेळाडू सिद्धेश. शेवटचे 2 बॉल. प्रणय एक युवा, एका युवा समोर. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. चेंडू टाकायचा होता वेरळला, चेंडू होता केरळला, खूप बाहेर. थोडस कंट्रोल करावं लागेल. ज्या प्रकारचा रिलीज होता बॉलरचा आणि त्यानंतर बाहेर वाईटच्या रूपामध्ये धावसंख्या पुढे सरकते. टोटल 25. शेवटचे 2 बॉल, 4 किंवा 6 धावा. बघूया आता मात्र काहीतरी वेगळं खेळायला गेले आणि सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल ज्याला म्हणतात, त्या पद्धतीने खेळाडू बाद. सुदेश बाद होते, मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिला रोशन बेडोसे. काल वेरळ असंघ कदाचित ज्या प्रकारे ते पराभूत झाले, त्यानंतर आंबडवे या खेळाडूंना नक्की झोप लागली नसणार, कारण खूप मुगाशी तोंडाशी आलेला पराभव आपण पाहिला. असं वाटलं होतं आंबडवे जिंकणार त्यावेळेस ते पराभव. आणि काल शिवतेज बिंगवली विरुद्ध वेरळ हा देखील तितकाच अटीतटीचा सामना जितका वेसरी वाल्मिकी नगर विरुद्ध आपण केळवत हा सामना पाहिला. केळवतचा संघ देखील आपण काल पाहिलं. कोंबडे, त्यानंतर भिंगवली, आंबेत, हे सर्व संघ मात्र. आणि जवळपास रात्री 11-12 पर्यंत निखिल, विनायक, अक्षय यांना फोन येत होते. आज ठरवलं असतं पालेकोण संघाने तर अजून 8 ते 12 टीमला या ठिकाणी संधी मिळाली असती, मात्र प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे अतिशय चांगली स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहतोय. फायनलच्या पहिल्या डावातील शेवटचा बॉल आणि आता मात्र लो. त्यामुळे आता बॉलर बॅन होणार आहे बाहेर. शेवटचा बॉल टाकायला दुसऱ्या गोलंदाजाला यावं लागेल आणि 9ला +2 धावा. या अगोदरच मी म्हटलं होतं एक बिमर आलेला आहे, अजून जर एखादा बिमर आला तर बॉलरची ओव्हर बंद होणार आणि नवीन बॉलर येणार. धावसंख्या 27. शेवटचा बॉल कोण टाकणार ही उत्सुकता आता. कधी कधी आपण म्हणतो की देव देतो आणि कर्म नेतो, तसं झालेलं आहे ठिकाणी. दिवसभर बिगारी काम करणारा, एखादा मजुरी करणारा नवरा ज्यावेळेस संध्याकाळी जातो आणि बायको विचारते आजच्या दिवसाचे मजुरीचे 400-500 रुपये कुठे आहेत, तर तो म्हणतो बसमधून येताना, गाडीतून येताना कोणीतरी माझं पाकिट मारलं. अशी गत झालेली आहे. जेवढी मेहनत केली ती त्याच्यावर फक्त या एका बॉलमुळे पाणी फिरलंय. धावसंख्या टोटल 27. शेवटचा बॉल, राऊंड द विकेट. बघूया ओंकार आहे का? ओंकार, बघूया ओंकार
शेवटच्या बॉलवर आपल्या संघाला देईल का आकार. चांगला चेंडू, क्या बात है. नक्कीच 27 वर थांबवलेला आहे आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान. केवळ 10 धावा वरती आहेत. एक मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया. धन्यवाद. थँक्यू. अरे शिक्षा, आज अमित जी आमची आराध्या दादांची मुलगी तिच्याकडे 2 दिवस नाही थांबलो ना. इथे खाली दत्तारांच्या इथे थांबलो. तिथे थांबे ना, थोडा आराम करेन. उद्या ती बोलली पूजा आहे, तर पूजा आमची आहे गावातली, ती करून नंतर घरी कोण आलेच नाही अजून केरळला. नाही त्या पलीकडे काय आहे इथे पाल्याच्या या समोरनं पलीकडे गेलो ह्याच्या पलीकडे काय बोलता शॉर्टकट आहे असा. तुम्ही विचार करतोय ते जे आहे तो पाणी उतर गेलं कुठे. विनंती करते शिवप्रतिष्ठान मात्र आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. धावा जिंकण्यासाठी 28 करायचे आहेत आणि दोन्ही बंधू ज्यांची अष्टपैलू कामगिरी आपण पाहिलेली आहे. एका बाजूला आपण पिंक मध्ये पाहणार आहोत आकाशला आणि ब्लू जर्सी मध्ये जो खेळाडू आहे राहुल. झाडाखाली बसलेले जेवढे प्रेक्षक आहेत तुम्हाला फार महत्वाची सूचना आहे. शेवटचे आता 18 बॉल बाकी आहेत. आतापर्यंत जे सहकार्य केले थोडंसं मागे सरकून घ्या. चला सुरुवात करूया. सेकंड इनिंग 28 धावांचं लक्ष्य. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जसं म्हणतात की या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या सर्वांना चकवशील तर मिळाला धाव. चतुर आणखी सावध आहे
तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. बघूया कशा पद्धतीने कोणाचा प्रयत्न फसला आणि कोणाचा प्रयत्न हुकला. कारण जसं म्हणतात, अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमची आशा, किनारा तुला पामर आला. एक ध्येय घेऊन, एक लक्ष ठेवून खेळ करावा लागेल. जसं काल वेळ संघाला पराभूत करताना शिवतेज भिंगवली या संघाने 12 चेंडूमध्ये 12 धावा देऊ शकले नाहीत. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचा कर्णधार सरसेनापती जो गोलंदाजीला आलेला आहे, रोशन बेलोसे. भिंगवली हे देखील एक उत्कृष्ट आयोजक आहेत. बोरीचा माळ किंवा मंडणगडची स्पर्धा असली की नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आम्ही मंडणगडमध्ये येतो याचं कारण ही टीम आहे शिवतेज. तुम्ही खूप चांगले आयोजक देखील आहेत, चांगले खेळाडू आहेत. स्वतः लहान भाऊ एक इंजिनियर जो आपण विकेट किपर पाहतोय, सूरज बेलोसे. चला गोलंदाजीसाठी सज्ज होते रोशन. पहिला चेंडू स्ट्राईकला राहुल. उसळी घेतलेला चेंडू, इट्स अ पहिला 1 बाउन्स अँड इट्स रिअली रिंगिंग बेल डिंग डॉंग. नाही, पहिला बाउन्स नाही आहे, फक्त छाती जळून गेलेला. इट्स अ टिपिकल परफ्यूम डिलिव्हरी बाय बोल्ड रोशन बेलोसे, राईट आर्म राउंड द विकेट. नेक्स्ट वन, इट्स fuller lane delivery, just place it toward the short mid on, and what a fielding by Prashant there. So another लय भारी यश टक्के. पाटलांचा बैलगाडा नाथखुळा लय भारी, डायरेक्ट फेटात. आता बघा पहिला गडी बाद झालेला आहे आणि आता दुसरा गडी आलेला आहे. प्रणय एक युवा खेळाडू, याच्यावर जबाबदारी राहील कारण आतापर्यंत संघाचा तारणहार नॉन स्ट्राईकला उभा आहे आकाश. मात्र एक फलंदाजाचा कर्दन, गोलंदाजाचा कर्दन का परतलेला आहे तो म्हणजे राहुल. ओ पुढे आले आणि पुन्हा एकदा फलंदाजाला डिंगडॉंग बेल करत बॉल निघून गेला सूरजच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 4. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या ज्यावेळेस पहिली ओव्हर झाली.
मला वाटतं 6 होतं ना पहिल्या ओव्हरला. जेव्हा पहिली बॅटिंग संघाने केली शिवतेज भिंगवली. His comparison to both the teams when Shivdev Bengali, when they played the first inning, they scored only 6 runs, but they lost the one crucial wicket was wicket keeper now Suraj Belose. In this first over by Roshan Belose, they considered only 4 runs and they also taken a good wicket. The crucial wicket was Rahul back to the pavilion. So the most important responsibility now on the shoulder of Param. What kind of the length is looking for against Pranay on the other end, the youngster, एक युवा खिलाड़ी है लेकिन आकाश पर निगाहें रहेगी. एक बेहतरीन खिलाड़ी है जिनकी बल्लेबाजी की बात की जाए तो सुबह से लेकर अब तक बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है. टाइमिंग के बलबूते पर स्ट्रोक खेलने वाले खिलाड़ी. सिचुएशन में जब बल्लेबाजी गेंदबाजी की है कमाल के खिलाडी थे. आपली परिस्थिती जी आहे त्याप्रमाणे तुमची मनस्थिती बदलणं गरजेचं आहे. पहिला चेंडू परम राऊंड द विकेट आकाश साडी. ओ हो फसले स्लोअर वन. चांगला चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू डॉट निर्धाव. धाव संख्या 4. कुठेतरी धाव संख्येला आकार देणं गरजेचं आहे. धाव फलक हलता ठेवणं गरजेचं आहे. 11 चेंडू धावांची गरज आहे 24. 11 balls 24 runs to win. फायनल अतिशय अटीतटीचा सामना. 11 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते राऊंड द विकेट परम. पुढचा चेंडू डावेश ते बाहेर वाईट. बघा बॅट्समन ज्या प्रकारे त्याच्या हातामध्ये जे ब्रह्मास्त्र बॅट त्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये देखील तो चेंडू आहे आणि त्या चेंडूला तुम्हाला चांगल्या टप्प्यावर टाकावं लागेल आणि बॅट्समन देखील वाट पाहणार. बघा त्याच्याकडे देखील ती क्षमता दाखवून देणार तो. या ठिकाणी मंडंग तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन सन्माननीय सचिव हेमंतजी दुसार, सन्माननीय खजिनदार सचिनजी दुसार आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत सन्माननीय नामदेवजी पलणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय आपण या सतीदेवी चषकाच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मंडंग तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं आणि आम्ही या विशेषतः पालेकोल सतीदेवी क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद आणि हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतोय आमच्या संयोजकांना या तिन्ही पाहुण्यांना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करावी. चला कव्हरला विराज, मात्र एक धाव बॅकअपला खेळाडू येतोय. सन्माननीय सेक्रेटरी हेमंतजी दुसार हे देखील एक उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आहेत, प्रशिक्षक आहेत. मुंबईमध्ये हिरकणी गोविंद पदक ज्यांनी तयार केलेला आहे. मुंबई उपनगरच्या खो खोच्या संघाचे मार्गदर्शक, मॅनेजर, ज्युनियर आता मात्र पॉवरफुल हुक करतोय खेळाडू त्या ठिकाणी. एक चेंडू सीमा पार चौकार, खणखणीत दणदणीत. जीवन में कुछ पाना है तो अपने तरीके बदलो, अपने इरादे नहीं. चौकार. बस संख्या 12. थँक्यू डीजे. अजूनही जिंकण्यासाठी 16. 8 बॉल 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. सतीदेवी चषकाचा दैदिप्यमान सोहळा. सन्माननीय नामदेवजी पलणकर साहेब, मंडंग तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन सह सेक्रेटरी, त्याचप्रमाणे खजिनदार सचिनजी दुसार यांचं देखील आम्ही पुनश्च हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू आणि हा मात्र निर्णायक चेंडू खूप जवळून गेलेला आहे. अक्षरशः असं वाटलं होतं की दरवाजा उघडा आणि आता तिजोरीमधून काहीतरी चोरी होणार आहे. 3 स्टंपच्या जवळपास जवळून गेला. अन्यथा या ठिकाणी बॉल नक्कीच यष्टांचा वेध होऊ शकला असता. 7 बॉल 16. एक महत्वाचा चेंडू, एक ड्रीम बॉल. बॅट्समॅनला कनेक्ट करावा लागेल, याच्यावर समीकरण ठरेल शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावांची गरज. राईट हँड राऊंड विकेट. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. एक धाव स्ट्राईक आपल्याकडे घेणार की? यस, एक चांगली गोष्ट, स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे.
आणि आता धावांची गरज 15, 6 बॉल. आता मात्र दुनियादारीचं गाणं मला आठवतं, टिकटिक वाजवते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, धडधड वाढू लागलेले दोन्ही बाजूला. पाहायला गेलो शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. एकूण धाव संख्या टोटल पाहिली तर 13 आहे आणि धावांची गरज आहे 6 चेंडू 15. 6 बॉल 15 रन्स टू विन. सूरज बेलोसे डावखुरा हा गोलंदाज आहे. खेळला भगवा चषकामध्ये 5 बॉल 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील याच्या नावावर आहे. जसं पाडले आड्यामध्ये केशीच्या स्पर्धेमध्ये अक्षय रटाटे याच्या नावावर देखील तोच रेकॉर्ड आहे. आणि अक्षय रटाटे देखील यांच्याच टीम मधून भगवा चषक खेळले होते. खेळला तेव्हा जबरदस्त कामगिरी. आणि माझी खूप इच्छा आहे, जसं नातिक मगाशी निगडी संघातला खेळला, मंडणगडचा एक संघ तयार झाला असोसिएशनच्या माध्यमातून देखील. चला थँक्यू डीजे वाले. यश टक्के पण फायर झालेले आहेत थोडं. तो कुछ लोगों को मैं जगाऊंगा और कुछ लोगों को आप जगाओ यश, लेकिन केवल अब 10 मिनिट का खेल बाकी है. जेवढी चांगली गाणी असतील सगळी काढा तुमच्या अल्बम मधली. ठीक आहे. चला 6 चेंडू, शेवटचे 6 बॉल. कोण जिंकणार श्री सतीदेवी चषक? निर्णायक ओव्हर. पहिला चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी. लेफ्ट आर्म टिपिकल चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनवून बाहेर बदलणारा. 5 बॉल 16. धन्यवाद. वेलकम नामदेवजी पलनकर, सचिनजी दुसार, हेमंतजी दुसार. आम्हाला कळलं ज्या प्रकारची घटना घडलेली त्याबद्दल आम्ही देखील नक्कीच त्या घटनेसाठी मगाशी बोललो सचिनजी माळी यांच्याबद्दल. अचानक धक्का आहे तो सर्वांसाठीच, कारण असे एक व्यक्तिमत्व. पुढचा चेंडू सूरज बेलोसे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला आकाश. ही गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म गोलंदाचा हा अँगल तुम्हाला तयार करावा लागेल. वाईल इन युअर स्क्वॉड सच लेफ्ट आर्म बॉलर, व्हॉट अ डिलिव्हरी. म्हणून म्हणतात बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा मिळाला तर तुम्ही कार्यक्रम करू शकता. 2 चेंडू टप्पे पडल्यानंतर बाहेर. डॉट, निर्धाव. 4 बॉल 15 धावांची गरज. आता आतमध्ये आणला. ही वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ओ चौकार. 3 बॉल 11. 3 बॉल 11 थँक्यू. जे गाणं आपण ऐकलं ते गाणं आणि ती स्पर्धा कुंभी चषकाची नारिंगीची स्पर्धा आहे यशस्वी करण्यासाठी जे प्रमुख आमचे शिलेदार होते ज्यांचं आगमन आता झालेलं आहे. आणि न भूत न भविष्यती अशी ती स्पर्धा नारिंगीला 2 आणि 3 मार्चला यावर्षी संपन्न झाली. चिंचाळी विजेता, उपविजेता उंबर शेठ आणि योगेश जाधव यांनी 15,000 रुपये कॅश दत्ताशेठ गोठल यांचं पारितोषिक सर्वाधिक दावा करणाऱ्याचं मिळालं. पुढचा चेंडू. आता मात्र खेळाडू त्या ठिकाणी येणार आणि वड कॅच. युवा खेळाडूंना काय करायचं असतं हेच करायचं असतं. एक चांगला झेल. निर्णायक. 2 बॉल आणि धावांची गरज. 11. पहिले बॉल डॉट घालवत होतो तो राहुल. मग एक कंटिन्यू घ्यायचं सकाळी 11 वाजल्यापासून. थँक्यू. ही संपूर्ण मैदानाची व्यवस्था आणि जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल नक्कीच ज्यांचं मनापासून आपण हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानून सीतारामजी माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सीतारामजी माळी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. मी आपला सन्मानपूर्वक विनंती करतो आपण या ठिकाणी हे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 2 बॉल 11 धावांची गरज. ओंकार डिक्लेअर मध्ये 1 धाव. काल या संघाने जबरदस्त कामगिरी करताना शिवतेज बिंगोली 18 बॉलमध्ये 19, 12 बॉलमध्ये 12 आणि काल शेवटच्या 3 क्वार्टर फायनल ज्या ठिकाणी कळकवण्याने आंबडवेला हरवताना नक्कीच शेवटच्या बॉलला आलेला चौकार. आणि तेव्हा मी म्हटलं होतं
की कळकवणे विरुद्ध गोठे एक सामना कुंभी चषकामध्ये झाला होता. शेवटच्या बॉलला चौकार, फुलटॉस, सामन्याची औपचारिकता आणि नक्कीच या ठिकाणी विजयी संघ ठरतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या. शिवताज बिंगोली श्री सतीदेवी चषक 2024चा विजयाचा मानकरी, या उन्हाळ्यामधील पहिल्या स्पर्धेचा मानकरी, प्रथम पारितोषिक 15,000 आणि चषक उपविजेता संघ आहे.